सगळे कलिंगडवाले आवाज करून देतात. तर काय त्याचं लॉजिक आहे मी सांगतो तुम्हाला. त्याचं पण एक लॉजिक आहे. आवाज केल्यानंतर आहे ना आतमधून पोकळ बांबू सारखा हॉलो आवाज आला तर ते तयार आहे असं त्यांना समजतं. पर्सनली मला विचाराल, मी ट्राय केलं, मला नाही कळालं. मी बऱ्याच कलिंगडांवर थाप मारून बघितली, पूर्ण हिरव्या असलेल्या, पिवळ्या पॅचवाली असलेली, पण मला काही फरक समजला नाही. बाबा आमचं कलिंगड लाल पण असतं पण गोड नसतं, मग कशामुळे बाबा ते? आकाराने जर कलिंगड लहान असेल तर आतमधून लालही होतं पण त्याला चव नसते, गोड नाही होत. म्हणून बिगर द बेटरचा रूल मी फॉलो करतो. आकाराने मोठं कलिंगड घेतो, ते गोड असतं. मोठं कलिंगड घ्या, डार्क पिवळा कलर, सुकलेला देठ. हा देठ आहे ना एकदम अति पण सुकलेला नाही पाहिजे. जर अति सुकलेला असेल ना तर ते ओव्हर राईप्ड आहे. आतमध्ये त्याला जाळ्या म्हणजे असं जाळ्यासारखं टेक्स्चर तयार झालेलं असू शकतं. तर कोणाकडे ह्या ट्रिक सोडून जर नवीन काही ट्रिक असेल तर सांगा, मला समजून घ्यायला खरंच आवडेल. हे कलिंगड आपण कापून बघूया, पिवळं निघतंय की नाही. निघणारच, गॅरंटी आहे. कसं निघालंय? लोकांना अजून एक प्रश्न होता की बाबा ते इंजेक्शन जर मारलंय की नाही हे कसं कळतं? तुम्हाला टेस्ट वरूनच कळतं. जर त्याची एक विशिष्ट अशी चव येते, नॅचरल टेस्ट नसते ती इंजेक्शन मारलेल्या कलिंगडाची, तर ते तुम्हाला खाल्ल्यावरच कळणार आहे. टेस्ट वरून कळतं की बाबा हे इंजेक्शन मारलेलं ते नका खाऊ. आता मी ह्या कलिंगडाचा आस्वाद घेणार आहे आणि तुम्ही पण मार्केटमध्ये पळत पळत जा आणि पिवळ्या पॅचची कलिंगड घेऊन या, कारण व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे. पिवळ्या पॅचची कलिंगड सगळी मार्केटमधून संपून जातील असं मला वाटतंय. आता येतो मी. Boy, boy.